नमस्कार. मी गणपती बाप्पाचा जो मूषक असतो उंदीर मामा तो बनवायला सुरुवात केलेली आहे. ही शाडूच्या मातीपासून बनवलेला मूषक आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी कोणासारखा आकार बनवला आणि नंतर त्याला मी शेप देत आहे. शेप देत असताना माती ही सारखी उचलून ठेवावी, म्हणजे ती खाली चिकटून बसणार नाही. ज्यावेळेस मी कोणासारखा आकार दिला त्यानंतर मी त्याचा पुढचा भाग हा तोंडासारखा बनवलेला आहे, कारण मला त्याचा उंदीर मामा बनवायचा आहे. ज्यावेळेस कोण होता तो स्ट्रेट होता, त्यानंतर मी त्याला काय केलेलं आहे, वाकवलेलं आहे. अशा पद्धतीने मी त्याचं तोंड बनवून घेतलेलं आहे. शाडूची माती कधी पण घेताना ती योग्य पद्धतीने भिजवावी. ती कशी भिजवावी याची व्हिडिओ मी टाकलेली आहे, ती कृपया तुम्ही बघावी. त्यामुळे तुम्ही बनवलेले कोणतीही गोष्ट खूप व्यवस्थित होते. तसेच आता मी पाय बनवून घेतलेला आहे. तो पाय अटॅच करण्यासाठी कधी पण आपण आपल्या टूल्सने जी बॉडी बनवलेली आहे त्याला कट करून घेतलेले आहे व त्या ठिकाणी मी तो पाय जोडलेला आहे. कारण का तर तो पाय प्रॉपर त्या शाडूच्या मातीला जोडला जावा ह्यासाठी. ज्यावेळेस आता मी शाडूच्या मातीला प्रॉपर जो बॉडीचा पार्ट होता त्याला मी पाय जोडून घेतलेला आहे आणि तो दाबून व्यवस्थित मी चिकटवून घेतलेला आहे. आता हाताने मी प्रॉपर शेप करून घेत आहे. तसंच मी दुसऱ्या साईडचा पण पाय जोडण्यासाठी उंदीर मामाचा मी काय केलेला आहे, तिथला भाग काढून तो प्रॉपर जोडून घेतलेला आहे. अशा पद्धतीने दोन्हीही पाय माझे मूषकचे जोडून झालेले आहेत. आता मी हात बनवित आहे. हात बनवण्यासाठी एक कॉईल तयार करावी व तिला असा शेप आकार द्यावा. आता मी नमस्कार करणारा मूषक बनवत आहे, त्यामुळे मी तसा आकार बनवून घेतलेला आहे. पहिल्यांदा मी किती साईजचा हात लागणार आहे तेवढं साधारण जोडून बघितलं. आता मी तिथला भाग कट करून घेत आहे आणि कट केल्यानंतर मी हात हे त्या बॉडीला जोडून घेत आहे. आता प्रॉपर एक हात जोडून झालेला आहे. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचाही हात जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही शाडूच्या मातीचे खूप वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी बनवू शकता. आता मी तोंड बनवत आहे. एक साधी सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि त्याने मी काय करत आहे, त्या क्लेला मधून कट केल्यासारखे करून त्याचे मूषकचे तोंड बनवत आहे. ह्या अशा पद्धतीने आपण मूषकचे तोंड बनवू शकता. हे मूषकचे तोंड आता बनवून झालेले आहे. मूषकच्या तोंडाला एक छानसा आकार दिलेला आहे. त्यानंतर मी मूषकला नाक जोडलेला आहे. एक छोटासा बॉल करून तो थोडासा चपटा करून मी त्याच्या नाकाच्या जागेला चिकटवलेला आहे. तसेच जे डोळे बनवले होते ते पण ह्याच पद्धतीने बनवले होते. फक्त ते फिनिशिंगमध्ये प्रॉपर हाताने त्याच्यामध्ये मर्ज करून घ्यावेत. राहिलेली माती आपल्या क्लेला चिकटून ठेवावी, म्हणजे जेणेकरून काय होणार आहे, ती माती वाया जाणार नाही. आता मी त्याच्या अंगावरचे केस बनवत आहे. ते सेफ्टी पिनच्या साह्याने मी फक्त छोट्या छोट्या लाईन्स करून मी त्यांना केसांसारखा आकार देत आहे. तसा आकार दिल्याने आपला जो मूषक आहे तो एकदम खरा मूषक वाटतो. आता मी शेपटी बनवत आहे. शेपटी बनवण्यासाठी मी अशी एक कॉईल बनवली आहे. ती कॉईल शेवटच्या बाजूला छोटी होत गेलेली आहे आणि जिथं आपल्या त्या मूषकच्या बॉडीला जोडायचं तिथं ती मोठी आहे आणि असं मी शेपटीसारखा आकार दिलेला आहे. आणि त्या बॉडीचा तो पार्ट मी थोडासा कट करून घेतलेला आहे आणि तिथं मी शेपटी जोडत आहे. ह्या अशा पद्धतीने तो भाग काढून घ्यावा, जेणेकरून आपली शाडूची माती एकमेकाला प्रॉपर चिकटते. चला तर मग आपला मूषक रेडी झालेला आहे. आता आपल्याला गणपती बाप्पा घेऊन यायचा आहे. गणपती बाप्पाची पण पुढे एक व्हिडिओ बनवत आहे. मी शाडूच्या मातीपासून कसा प्रॉपर गणपती बाप्पा बनवलेला आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. नम्रता गव्हाणे या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मूषक उंदीर मामा तयार.